नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय गुरु या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 मधील इतिहासचा 5वा धडा शिवरायांचे शिक्षण या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। शहाजी राजे डॅश डॅशचे गाडे पंडित होते। याचे ऑप्शन आहेत बघा, संस्कृतचे, कन्नडचे, तमिळचे। यापैकी योग्य उत्तर आहे बघा, शहाजी राजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते। मावळात राहणाऱ्या लोकांना डॅश डॅश म्हणतात। याचे ऑप्शन आहेत बघा, शेतकरी, सैनिक, मावळे। याचं उत्तर आहे बघा, मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। यामधील पहिला प्रश्न आहे बघा, शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कुठे केली? याचं उत्तर आहे बघा, शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजी राजांनी बंगळूर येथे केली। पुढचा प्रश्न आहे, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? याचं उत्तर आहे बघा, शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला। पुढचा प्रश्न आहे बघा, दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली? याचं उत्तर आहे बघा, शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट दिली। प्रश्न क्रमांक 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। यामधील पहिला प्रश्न आहे बघा, पुण्याचे रूप कसे पालटले? याचे उत्तर आहे, जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर लोकांना मोठा धीर आला। जिजाबाईंनी त्याला बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्यातला येऊन राहू लागले, शेतात जाऊ लागले। जिजाबाईंनी पडकी मंदिरे दुरुस्त करून घेतली, त्यामुळे सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली। गाव लोकांनी गजबजू लागले, त्यामुळे पुण्याचे रूप पालटले। पुढचा प्रश्न आहे बघा, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या अवगत झाल्या? याचे उत्तर आहे बघा, उत्तम कारभार कसा करावा, शत्रूशी गनिमी काव्याने युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून कसे निसटून जावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या। पुढचा प्रश्न आहे बघा, जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? याचे उत्तर आहे बघा, शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखे करील, असा जिजाबाईंना निश्चय केला होता। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या स्वाध्याय गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।